पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य काय असणार असा प्रश्न विचारला जात होता। पण आता पंकजांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाल्याने मुंडे समर्थकांचा जीव आता भांड्यात पडलाय। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार, पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा, पंकजांचा राजकीय वनवास संपणार, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पंकजा मुंडेंचं काय होणार अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये असतानाच आता पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजप श्रेष्ठींनी पंकजांना राज्यसभेवर नियुक्त करण्याचा विचार केल्याचं सांगण्यात येतं। पंकजांना दिल्लीच्या राजकारणात पाठवणं किंवा न पाठवणं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे। कोणाला पाठवावं, कोणाला पाळावं, कोणाला निवडून आणावं, कोणाला मंत्री करावं, हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत तो संबंध आहे। कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुडगूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवल्यास त्यांना तातडीनं मंत्रिपदही दिलं पाहिजे अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली। पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे। त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे। त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतं हे आपल्याला बघावं लागेल। कारण त्यांना राज्य मंत्रिपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रिपद सुद्धा द्यावं लागेल। पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत कोणतीही चर्चा कानावर आली नसल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। पण पंकजांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। नाही, आता ते त्या बाबतीमध्ये मला माहिती नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे की नाही, पण आमची मागणी आहे पंकजाताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर। काय अडचण आहे? त्या आमच्या नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत, ठीक आहे दुधामध्ये त्यांना थोडं अपयश आलं काही कारणामुळे, पण राज्यसभेत त्याची निवड झाली तर आमचंच आहे। भाजपमध्ये राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवार ठरवण्याची एक प्रक्रिया आहे। पंकजांच्या नावाबाबत अशी कोणतीच प्रक्रिया भाजपमध्ये सुरू नाही असं सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे यावेळीही पंकजांच्या नावे अफवाच पसरवण्यात आली नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।